Dear students, welcome back to TY Become Single Entry class. Today again we are going to discuss one new question on conversion of single entry into double entry. So dear students, the questions for today's discussion is: from the following information prepare the trading profit and loss account for the year ended 31st March 2020 and the balance sheet as on that date. The information which is given for us is, that is, the assets and liabilities are given, that is opening stock, then bills receivable, fixed asset, bills payable, debtors, cash, creditors. It means that they have given the opening balances, and here you can see no any closing balance of these assets is given. For example, even in this problem also there is no closing balance of cash. It means that we need to prepare the cash account to find out the closing balance of cash. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये बेसिकली आपल्याला जे या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते म्हणजे काय, तर आपल्याला कॅशचा जर क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल असेल तर आपल्याला कॅशचा बॅलन्स काढायची गरज नसते. परंतु जर कॅशचा बॅलन्स दिला नसेल तर आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल, कॅश अकाउंट काढावं लागेल. त्याच्यानंतर त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो काढावा लागेल आणि तो क्लोजिंग बॅलन्स काढल्यानंतर मग आपल्याला ओपनिंग कॅपिटल शोधावं लागेल, कारण की आपल्याला बॅलन्स शीट काढायचं म्हटल्यावर बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल लिहावं लागेल. त्यामुळे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर एक प्रिपेअर करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं म्हटल्यावर आपल्याला परचेसेसची माहिती लागते. तर तुम्ही इथे बघू शकता कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये परचेसची कुठेही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, म्हणजे ते आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट वरून काढावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्याला सेल्सची इन्फॉर्मेशन इथे कुठे दिसत नाहीये. बघा, इथे क्रेडिट सेल्स आहे, परंतु कॅश सेल्स किंवा कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स किती आहे तर याची पण इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला डेटर्स अकाउंट एक काढावं लागेल. आणि दुसरं हेतू म्हणजे डेटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला नाहीये, म्हणजे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स काढण्यासाठी डेटर्स अकाउंट काढावं लागेल, बिल्स रिसिवेबल अकाउंट काढावं लागेल, बिल्स पेएबल अकाउंट काढावं लागेल आणि त्याच्यानंतरच मग आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करू शकू. मग आता हा जर प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर आपल्याला एकतर ऍसेट लायबिलिटीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये काही क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नाहीयेत, कॅश ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आपल्याला आणि काही नॉन कॅश ट्रान्झॅक्शन सुद्धा दिलेले आहेत. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा आणि इथे ऍडजस्टमेंट पण आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आता सिंगल एंट्रीचं कन्व्हर्जन डबल एंट्री मध्ये करणार आहोत. तर मग आता पहिल्यांदा आपण कॅश अकाउंट तयार करूया, जेणेकरून आपला कॅशचा जो बॅलन्स आहे तो क्लोजिंग बॅलन्स म्हणून जाईल. तर आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी कॅश अकाउंट काढणार आहोत. तर इथे कॅश अकाउंट काढत असताना तुम्ही पाहत असाल तर कॅशचा जो ओपनिंग बॅलन्स आहे, तर कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती आहे, मी इथे अधोरेखित करून दाखवतो तुम्हाला. त्या कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती आहे, 5,200 रुपये. तर तुम्ही इथे जर आपण बघितलं तर आपण 5,200 हा ओपनिंग बॅलन्स मांडलेला आहे, 5,200. इथे आपण कॅशचा बॅलन्स मांडला, ओपनिंग बॅलन्स 5,200. आता कॅश रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे सापडेल, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला सापडणार आहे कॅश अकाउंट मध्ये. मग आपण कॅश अकाउंटचे इथे ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. पहिलं काय इथे सॅलरीज अँड वेजेस, दुसरं काय ड्रॉइंग्स आहे, म्हणजे हे दोन्ही कॅशच्या क्रेडिटला, कारण हे पैसे दिले आहेत आपण, म्हणजे सॅलरी अँड वेजेस कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि ड्रॉइंग पण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. मग आपण इथे पहिल्यांदा कॅशच्या क्रेडिटला सॅलरीज अँड वेजेस आणि ड्रॉइंग 5,200 या ठिकाणी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की ही कॅश आपल्याकडून गेलेली आहे, तर त्याच्यामुळे हे दोन आयटम इथे गेलेत म्हणून आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. आता तिसरं म्हणजे काय, रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. तर डेटर्स कडून किती रुपये मिळाले, 1,45,600. मग आता आपण डेटर्स कडून कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, तर इथे डेटर्स कडून 1,45,600 आपल्याला मिळाले. त्यानंतर आता इथे बिल्स रिसिवेबल यांच्याकडून किती आले, 52,000 रुपये आलेले आहेत आपल्याला. तर इथे बिल्स रिसिवेबल तुम्ही इथे बघू शकता, बिल जे आहे ते आपण बँकेमध्ये डिस्काउंट करून त्यांच्याकडनं किती पैसे आले, तर 52,000 रुपये पैसे आले. त्याच्यानंतर पेमेंट टू क्रेडिटर्स, क्रेडिटरला किती पैसे दिलेत आपण, 78,000. बिल्स पेएबलला किती पैसे पेड केले, 62,400 आणि सन्ड्री एक्सपेन्सेस किती गेलाय, 2,600. म्हणजे 78,000, 62,400 आणि 2,600 हे सगळे एक्सपेन्सेस आहेत, तर ते आपण क्रेडिटला मांडलेत. बिल्स पेएबल, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि क्रेडिटर्स, तुम्ही इथे बघू शकता हे तीनही खर्च आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला मांडलेले आहेत. इथे एक तर क्रेडिटर्स आहे, दुसरा बिल्स पेएबल आणि सन्ड्री एक्सपेन्सेस. आता शेवटचा जो बॅलन्स याच्यामध्ये शिल्लक आहे तो बॅलन्स म्हणजे कोणता, तर कॅश सेल्स. तो किती आहे, 20,800. म्हणजे कॅश सेल्स करून आपल्याला किती पैसे मिळाले, तर कॅश सेल्स करून आपल्याला या ठिकाणी 20,800 रुपये आले. आता आपण हे कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅशची डेबिट साईड जास्त आहे, 145,600 प्लस 5,200 प्लस 52,000 प्लस 20,800. सो टोटल इज 2,23,600.
So just write down parallelly on both the side 2,23,600 and minus 52,000, 5,200, 78,000, 62,400 and 2,600. Here you will get the balancing figure, that is 23,400 as a closing balance of cash. मग आता कॅशचा आपल्याला काय मिळाला, क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स काढलेला आहे स्टेप नंबर 1 मध्ये. आणि आता आपण स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार आहोत, तर ओपनिंग कॅपिटल काढणार आहोत. तर ओपनिंग कॅपिटल काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर आपल्याला ओपनिंग बॅलन्सेसची माहिती पाहिजे. तर हे जे सगळे ओपनिंग बॅलन्सेस आहेत, म्हणजे स्टॉक 41,600, बिल्स रिसिवेबल, फिक्स असेट, हे ऍसेट्स आहेत. त्यानंतर डेटर्स, कॅश, तर हे सगळे ऍसेटचे बॅलन्स आपण तिकडे लिहून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे जे काही आपले बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस आपण इथे मेन्शन करत आहोत. स्टॉक 41,600, बिल्स रिसिवेबल 20,200, फिक्स असेट 57,200, डेटर्स 20,800, कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे तो ऍज इट इज मांडलाय आपण. त्याच पद्धतीने बिल्स पेएबलचा बॅलन्स 10,800 दिलेला आहे आणि क्रेडिटर्सचा बॅलन्स 20,800. तुम्ही पुन्हा एकदा इथे पाहू शकता, इथे 20,800 आहे, 10,400 रुपये हा बॅलन्स आहे, बाकी सगळ्याचे बॅलन्स दिलेले आहेत आपल्याला. आणि आता आपण याच्यावरून काय करणार आहोत, तर हे जे आपलं बॅलन्स शीट आहे हे क्लोज करणार आहोत. बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर ऍसेटची टोटल आहे तुमची 1,45,000 आणि यातून 10,400 आणि 20,800 मायनस केल्यानंतर आपल्याला क्लोजिंग बॅलन्स जो मिळणार आहे तो क्लोजिंग बॅलन्स काय मिळणार आहे, तर ओपनिंग कॅपिटल. कारण की हे सगळे ओपनिंग बॅलन्सेस आहेत, त्याच्यामुळे आपला जो ओपनिंग बॅलन्स इथे आलेला आहे कॅपिटलचा तो किती, 1,13,800. तर हा जो 1,13,800 जो आहे, तर हे आपण सेकंड स्टेप मध्ये फाइंड आउट केलं होतं की टू फाइंड आउट दी ओपनिंग कॅपिटल. तर 2 नंबर स्टेप मध्ये आपण काय फाइंड आउट केलं, तर इथे 2 नंबर स्टेप मध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे तो ओपनिंग कॅपिटल. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे बरेचसे अकाउंट आहेत जेणेकरून इथे बिल्स रिसिवेबल, कारण की बॅलन्स शीट तयार करायचं म्हणजे बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स लागेल, बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स लागेल, डेटर्सचा लागणार आहे, क्रेडिटर्सचा लागणार आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे अकाउंट तयार करावं लागतील. आता फिक्स असेटच्या बाबतीत काय, तर फिक्स असेट वरती डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर जो बॅलन्स उरेल तो त्याचा काय असणार आहे, क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. परंतु आपल्याला बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, डेटर्स आणि क्रेडिटर यांचा मात्र क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे, कारण कॅशचा आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि स्टॉकचा दिलेला आहे याच्यामध्ये. मग आता आपण एक एक अकाउंट काढूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बिल्स पेएबल पासून सुरुवात करूया. इथे बिल्स रिसिवेबल पासून. तर पहिल्यांदा आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट काढलेला आहे. याचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बघा 20,200. तुम्ही इथे बघू शकता बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स किती आहे, 20,200 रुपये इतका आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे कॅश अकाउंट कडे यायचं आहे, कारण कॅश अकाउंट मध्ये काही बिल्स रिसिवेबलची माहिती दिलेली आहे आपल्याला. तर बिल्स रिसिवेबल मध्ये इथे बघा, बिल्स रिसिवेबल एन्डॉर्स्ड म्हणजे एनकॅश किती झालेत, 52,000. मग बिल्स रिसिवेबल जे एनकॅश झालेले आहेत 52,000, तर त्याचा इफेक्ट हा बिल्स रिसिवेबल अकाउंटला द्यावा लागेल. त्यामुळे बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला, इथे क्रेडिटला तुम्ही बघू शकत असाल, तिकडे कॅशच्या क्रेडिटला आहे, तर इकडे बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला आपल्याला किती पैसे मिळाले, तर 52,000. तर तिकडे कॅश मध्ये ते दाखवलं ते 52,000 मिळाले, तर इकडे पण आपण 52,000 रुपये दिलेले आहेत. त्याच्यामुळे 52,000 रुपीज इज द बॅलन्स ऑफ दॅट इज बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबलची कॅश किती मिळाली, 52,000 रुपये. ओपनिंगला आपल्याकडे किती होते, 20,200 होते, त्याच्यात पैसे किती मिळाले, 52,000. आता पुढे जाऊन आपण या ठिकाणी इथे बघूया. जस्ट वेट फॉर अ सेकंड. आता पुढे इथे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला इथे असं दिसतंय, बिल्स रिसिवेबलच्या बाबतीमध्ये येस, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये जी आपल्याला माहिती दिसते आहे इथे, ऍक्च्युअली इट शुड बी 2019-20. बाय मिस्टेकन इट हॅज बीन केप्ट ऍज 2014-15. सो इथे बिल्स रिसिवेबल मध्ये बघा, बिल्स रिसिवेबल किती आपल्याला ड्रॉ केलेत आपण, 57,200 चे. म्हणजे डेटर्स कडून किती मिळालेत आपल्याला, 57,200 मिळाले. तर त्याच्यामुळे इथे डेटर्स 57,200 चे डेटर्स मिळालेले आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याकडे ओपनिंगला किती होते, 20,200 होते. डेटर्स कडून किती नवीन मिळाले, 57,200. म्हणजे टोटल आपल्याकडे किती आहेत, 77,400. त्यातून आपल्याला कॅश किती मिळाले, 52,000 ची. म्हणजे किती बॅलन्स बाकी आहे आपल्याकडे, 25,400. तर आपण 3 नंबरला काय फाइंड आउट केलेलं आहे, तर 3 नंबरला आपण क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल हे फाइंड आउट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 25,400 रुपये ही अमाऊंट इथे मिळालेली आहे. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स हा आपला फाइंड आउट झाला आहे.
सिमिलर पद्धतीने आपण बिल्स पेएबल अकाउंट तयार करत आहोत. बिल्स पेएबल ही लायबिलिटी असल्या कारणाने याचा बॅलन्स कोणता असतो तर क्रेडिट बॅलन्स, आणि म्हणून आपण इथे पहिल्यांदा लिहिले बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,400. तुम्ही इथे बघू शकता बिल्स पेएबलचा बॅलन्स 10,400 आहे. आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण कॅश अकाउंट मध्ये येऊया. कॅश अकाउंट मध्ये बिल्स पेएबलला इथे पेमेंट बिल्स पेएबल पेड 62,400 दिलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे बिल्स पेएबलच्या इथे बिल्स पेमेंट मध्ये किती पैसे पेड केलेत आपण 62,400. लायबिलिटी पेड केली की लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 62,400 पेड केलेले आहेत. आता इथे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही बघितलं तर इथे बिल्स पेएबल ऍक्सेप्टेड किती रुपयांचा ऍक्सेप्टन्स दिलंय आपण 72,800 रुपयांचं. म्हणजे ऍक्सेप्टन्स दिलंय म्हटल्यावरती ऍक्सेप्टन्स कोणाला देतो आपण क्रेडिटर्सला. त्यामुळे इथे बिल्स पेएबल अकाउंट मध्ये क्रेडिटर्सला ऍक्सेप्टन्सेस गिवन 72,800. मग ह्याची क्रेडिटची टोटल आहे ती आहे 83,200. याच्यामधून आपण 62,400 ऑलरेडी पेड केलेत. म्हणजे आपण किती पेड करायचे बाकी आता 20,800 रुपये पेड करायचे बाकी आहोत आपण. म्हणजे हा आपला चौथा नंबरचा आयटम आपण फाइंड आउट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल हा मिळालेला आहे. आयटम नंबर 4, ज्याच्यामध्ये अमाऊंट किती आहे त्याची 20,800 रुपीज. आता आपण डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करणार आहोत. तर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स डेटर्स असेट असल्यामुळे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,800. तुम्ही इथे बघू शकता डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स 20,800 आहे. त्यानंतर आता आपण बिल्स रिसिवेबल किती आहेत 57,200. तर इथे तुम्ही बघू शकता बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू डेटर्स किती लिहिले ते आपण 57,200. तर ह्याच्या लगेचच क्रेडिटला बिल्स रिसिवेबल किती येणार आहे 57,200 रुपये येणार आहे. आता इथे डेटर्स कडून किती कॅश मिळाली आहे 1,45,600. तुम्ही इथे कॅश मध्ये बघू शकता 1,45,600 ची कॅश मिळाली होती. इथे सेम कॅश आपल्याला डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला 1,45,600 आहे. आता आपण नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये बघूया. तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय डिस्काउंट अलाउड. अलाउड म्हणजे काय, जेव्हा एखाद्याला आपण माल विकतो तेव्हा डिस्काउंट अलाउड करतो. मग तो किती आहे 5,200. मग डिस्काउंट अलाउड जो आहे तो डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की आपला बॅलन्स जो आहे तो कमी होतो. मग डिस्काउंट अलाउड किती आहे 5,200 रुपये इतका आहे. आणि आता जर आपण नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये बघितलं तर आणखीन एक आयटम आहे तो म्हणजे काय क्रेडिट सेल्स. तर इथे जो क्रेडिट सेल्स आहे तो उधार विक्री आहे. मग ही क्रेडिट सेल्स सुद्धा आपल्याला इथे 2,13,200 हा पण आपला डेटर्स मध्ये मांडावा लागेल. तर डेटर्सच्या क्रेडिट सेलची एंट्री काय होते तर आपली डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर डेटर्सच्या डेबिटला इथे 2,13,200 रुपयाचा क्रेडिट सेल्स हा आपण इथे मेन्शन केलेला आहे. आणि आता आपण डेटर्स अकाउंटची डेबिट साईड क्लोज केल्यानंतर डेबिटची टोटल येते 2,34,000 रुपये. यातून आपण हे तीन म्हणजे 57,200, 1,45,600 आणि 5,200 हे मायनस केल्यानंतर आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स जो येतो तो किती येतोय 26,000. तर हा आपला क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स आहे, ज्याला आपण म्हटलंय बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे आपण 5 नंबरला जे फाइंड आउट केलेलं आहे ते म्हणजे काय, तर 5 नंबरला आपण फाइंड आउट केलेलं आहे ते म्हणजे क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स अकाउंट. कारण की डेटर्सची इतर सगळी इन्फॉर्मेशन आहे, क्लोजिंग बॅलन्स नाहीये. आता हा क्लोजिंग बॅलन्स कुठं लागणार आहे तर बॅलन्स शीट तयार करताना आपल्याला डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स काढावा लागेल. आणि आता सिमिलर पद्धतीमध्ये आपल्याकडे क्रेडिटर्स अकाउंट शिल्लक आहे जे आपल्याला बनवायचं आहे. तर क्रेडिटर्स ही सुद्धा लायबिलिटी आहे, त्यामुळे क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स येणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तुम्ही इथे बघू शकता क्रेडिटर्सचा बॅलन्स किती दिलाय 20,800. तर इथे आपण क्रेडिटर्सचा बॅलन्स 20,800 मेन्शन केलेला आहे. आता इथे बिल्स पेएबलच्या अकाउंट मध्ये तुम्ही बघितलं तर इथे काय लिहिले बाय क्रेडिटर्स. तर इथे काय म्हणणार आहे टू बिल्स पेएबल 72,800. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथे म्हटलं होतं बाय क्रेडिटर्स 78,000. तर इथे टू कॅश और बँक अकाउंट 78,000. आणि आता आपण नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये जे काही क्रेडिट परचेसेस आहेत ते किती आहेत 1,56,000 आणि डिस्काउंट रिसिव्ड किती आहे 7,800 रुपये काय. मग आता क्रेडिट परचेसेस जे आहेत ते आपल्याला इथे मांडावं लागतील. बाय परचेसेस 1,56,000 आणि डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपण जेव्हा माल दुसऱ्याकडून उधारीवरती घेतो तेव्हा आपल्याला डिस्काउंट मिळतो, त्यामुळे डिस्काउंट रिसिव्ड हा क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे तो 7,800 रुपीज आहे. आता तुम्ही जर क्रेडिटरची क्रेडिट साईड बघितली तर 1,56,000 प्लस 20,800 इज इक्वल टू 1,76,800. याच्यामधून ह्या तीन फिगर मायनस केल्यानंतर आपला जो बॅलन्सिंग फिगर मिळतो तो किती आहे तर 18,200 रुपये. तर हा आपला क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स आहे. आणि ही आपण नंबर 6 फिगर फाइंड आउट केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स मिळालेला आहे 18,200. आता जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करतो तेव्हा बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट बनवत असताना ट्रेडिंग अकाउंट तयार करताना ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला. त्याच पद्धतीने परचेसेसची फिगर पण आपल्याला दिलेली आहे. सेल्सची फिगर आपल्याला ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंट काढताना काही अडचण येणार नाहीये. ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे.
आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढताना देखील एक्सपेन्सेस सगळे त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत, ते पण आपण काढू शकतो. परंतु जेव्हा बॅलन्स शीट बनवायची होती तेव्हा बॅलन्स शीट बनवताना ओपनिंग कॅपिटल नव्हतं, ते आपण फाइंड आउट केलेलं आहे इथे. त्याच पद्धतीने आपल्याला बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स माहिती नव्हता, तो फाइंड आउट केलाय. पेएबलचा माहिती नव्हता, तो फाइंड आउट केलेला आहे. डेटर्सचा फाइंड आउट केलाय, क्रेडिटर्सचा फाइंड आउट केलेला आहे. आणि आता फक्त आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत, ह्या ऍडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट देऊन ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट ही अतिशय योग्य रीतीने आपण बनवू शकतो किंवा नाही हे आता पाहायचं आहे. तर ह्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण आता ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करूया. तर पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करूया. तर ट्रेडिंग अकाउंट बनवत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लिहावं लागतं, तर स्टॉक लिहावा लागतो. आणि तो म्हणजे काय, तो ओपनिंग स्टॉक. तो ओपनिंग स्टॉक मध्ये काय लिहिणार आहे आपण, तो ओपनिंग स्टॉक 41,600 आणि क्लोजिंग स्टॉकला काय म्हणणार आहे, बाय बॅलन्स बाय क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे होणार आहे, असेट साईडला. तर आता इथे आपण डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंट वरती जाऊया. तर इथे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट मध्ये बघू शकता ओपनिंग स्टॉक आपण 41,600 लिहिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक इथे 31,200 आणि बॅलन्स शीट मध्ये देखील आपण डायरेक्टली स्टॉक इथे लिहिला आहे 31,200. आता यानंतर आपल्याकडे पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ती पुढची इन्फॉर्मेशन कोणती आहे, तर बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स आहे. तर याचा क्लोजिंग बॅलन्स आपण काढलाय, तो आपण डायरेक्टली लिहूया इथे. बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स. बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स 25,400 जो आपण कॅल्क्युलेट केला होता तो ऍज इट इज इथे लिहून टाकलाय. त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन जी आहे, बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स टाकलाय आपण. आता फिक्स असेटचा ओपनिंग बॅलन्स आहे किती, 57,200. तर हा आता मेन्शन करूया आपण फिक्स असेट इनर कॉलमला 57,200. इथे फिक्स असेट तुम्ही बघू शकता 57,200 आपण मांडलेले आहेत. त्यानंतर आता बिल्स पेएबल आहे, तर आपल्याला इथे बिल्स पेएबल 10,400. याचा क्लोजिंग बॅलन्स जो होता तो कॅल्क्युलेट केलेला इथे मांडणार आहे मी आता इथे. इथे बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स 20,800 रुपये मांडलेला आहे आपण. यानंतर डेटर्सचा एक बॅलन्स आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मांडायचा आहे. तर तो फाइंड आउट जो आपण केला होता तर तो बॅलन्स आपण या ठिकाणी लिहूया. डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याकडे किती होता, तर 26,000 इतका होता. तर तो आपण इनरला मांडलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स पण अवेलेबल आहे, आपण तो मांडूया. आणि क्रेडिटचा दोन्ही बॅलन्सेस आता आपण मांडून घेऊया. क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश, इथे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स लिहिलाय 23,400 आणि क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स 18,200. अशा पद्धतीने सगळे बॅलन्सेस आपले लिहून झालेले आहेत ऑलमोस्ट. आता आता इथे आपण पुढे हे ट्रान्झॅक्शन, आता वेजेस आणि सॅलरीज कुठे जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. ड्रॉइंग कुठून मायनस होणार आहे, कॅपिटल मधून मायनस होणार आहे. त्यामुळे वेजेस अँड सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं आहे आपल्याला. हे जाणार आहे आपलं पी अँड एल अकाउंटला आणि हे आपल्याला काय होणार आहे, मायनस फ्रॉम कॅपिटल. हे कॅपिटल मधून मायनस करायचं आहे. तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. तर आता तुरंत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाऊया. तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्ही बघू शकता वेजेस अँड सॅलरी जे आहे, सॉरी ट्रेडिंग अकाउंट मध्ये मेन्शन करणार, कारण की सुरुवातीचा शब्द हा वेजेस आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटला हे लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ड्रॉइंग जे आहे ते आपण इथे कॅपिटल मधून मायनस केलेलं आहे. याचा इफेक्ट आपण दिलेला आहे, याचा इफेक्ट दिलेला आहे, याचा पण इफेक्ट दिलेला आहे. आता आपल्याला काय फक्त मांडायचं यातनं कॅश सेल्स किती आहे, 20,800. तर आपण सेल्स मध्ये जाणार आहे. इथे कॅश सेल्स किती आहे, 20,800. कॅश सेल्स 20,800 मांडलेला आहे आपण. त्यानंतर डेटर्स मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला क्रेडिट सेल्स मिळतो किती, 2,13,200. त्यामुळे आता डेटर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे क्रेडिट सेल्स किती मिळणार आहे, 2,13,200. हा जो आहे तो क्रेडिट सेल्स इथे मेन्शन केला बघा, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये 2,13,200. त्यामुळे तो इथून घेतलेला आहे आपण. आता सेल्स मांडले गेले आपले ट्रेडिंग मध्ये. त्यानंतर आपण परचेसेस इथे मांडलेले आहेत 1,56,000. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे कॅश अकाउंट मध्ये आपण परचेसेस लिहिलेले आहेत बघा इथे.
सॉरी इथे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये क्रेडिट परचेसेस 1,56,000. त्यामुळे 1,56,000. आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्याआधी याला एक ऍडजस्टमेंट आहे, तर ती ऍडजस्टमेंट बघूया नंतर आपण. आता आपण नॉन कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये डिस्काउंट अलाउड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. एक्सपेन्सेस म्हणून डिस्काउंट रिसिव्ड हा प्रॉफिट अँड लॉसला इन्कम म्हणून जाणार आहे. क्रेडिट परचेसेस मांडले आहेत, क्रेडिट सेल्स मांडलेले आहेत, हे दोन्ही आयटम पण मांडलेले आहेत. तर आता डिस्काउंट अलाउड आणि रिसिव्ड हे दोन्ही आपण रेकॉर्ड करूया. इथे डिस्काउंट अलाउड 5,200 आणि डिस्काउंट रिसिव्ड 7,800 हे दोन्ही मेन्शन केलेले आहेत आपण इथे. आता हा फक्त सन्ट्री एक्सपेन्सेसचा आयटम 2,600चा बाकी होता, तो आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथे सन्ट्री एक्सपेन्सेस इनरला मांडलेला आहे 2,600, याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. आता हे सगळे आयटम्स आपले रेकॉर्ड करून झालेत. आता आपल्याला ऍडजस्टमेंट बघायचे ते म्हणजे काय, वेजेस आउटस्टँडिंग 5,200 रुपये. आता वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग 5,200, सेकंड इफेक्ट गोज टू लायबिलिटी साइड, आउटस्टँडिंग वेजेस 5,200, दोन इफेक्ट झाले याचे. 10% डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, फिक्स असेट वरती आपला 10% डेप्रिसिएशन टाकायचं आहे. फिक्स असेटची व्हॅल्यू किती होती, 57,200. त्यातून डेप्रिसिएशन मायनस केलं 5,720, आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स किती उरला, 51,480. हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट 5,720 रुपये. त्यानंतर 5% प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स, जो आपल्याकडे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे, त्या डेटर्स मधून आपला 5% प्रोव्हिजन करायचे. 2600च्या 10% म्हणजे 2,600, तर 5% म्हणजे किती, 1,300. 2600 मधून 1,300 रुपये वजा केले, आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स राहिला 24,700. 1,300 रुपये जे आहे ते इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट 1,300 रुपये. आणि शेवटची ऍडजस्टमेंट आहे ते म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स. आता प्रीपेड इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स तुम्ही इथे दिलेलं नाहीये, परंतु सन्ड्री एक्सपेन्सेस दिले, तर त्यातून आपण मायनस प्रीपेड इन्शुरन्स 520, सेकंड इफेक्ट गोज टू ऍसेट साइड, प्रीपेड इन्शुरन्स 520 रुपये. तर अशा पद्धतीने आपण सगळ्याचे 2-2 इफेक्ट दिलेले आहेत. आता आपलं जे काही सेल ट्रेडिंग अकाउंट आहे ते क्लोज करूया. ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल आहे 2,65,200. त्यातून डेबिटचे सगळे खर्च मायनस करता आपल्याला जो काही प्रॉफिट येणार आहे, तर तो प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी किती दिसतोय, तर प्रॉफिट आहे 10,400 रुपये. हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. याला आपण इथे शिफ्ट केलेला आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 10,400. आणि आपल्याकडे डिस्काउंट रिसिव्ड किती मिळालं होतं, 7,800. तर असं मिळून टोटल आपल्याकडे जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड आहे ती जास्त आहे 18,200. त्यातून जर आपण सगळे एक्सपेन्सेस मायनस केले तर या ठिकाणी या बिझनेस मधला 3,900 रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. हा नेट प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड करायचा असतो. त्यामुळे कॅपिटल जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं 1,13,800, त्यामधून ड्रॉइंग मायनस केलेले 5,200. टोटल बॅलन्सला आपला 1,08,600, ज्यातून आपला प्रॉफिट ऍडिशन केलं आपण 3,900. आता एंडिंगला असं दिसतंय की आपल्याकडे 1,12,500 रुपयाचं कॅपिटल हे शिल्लक आहे. आता तुम्ही तुमच्याकडे असणारे जी बॅलन्स शीट आहे, ह्या बॅलन्स शीटची टोटल करून बघू शकता. याची डेबिट साइड इज इक्वल टू तुम्हाला क्रेडिट साइड मिळेल, ज्याची टोटल आहे 1,57,700. जर या अख्ख्या सिंगल एंट्रीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा जर प्रश्न असेल किंवा शंका असेल, तर कृपया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त